नागपुर में विश्व हिंदू परिषद द्वारा इस वर्ष भी श्री कृष्ण जन्माष्टमी और परिषद के स्थापना दिवस पर भव्य शोभा यात्रा का आयोजन किया जा रहा है। यह शोभा यात्रा 17 अगस्त को दोपहर 4 बजे गोपाल कृष्ण मंदिर धंतोली से प्रारंभ होगी और गीता मंदिर में नंदोत्सव के साथ संपन्न होगी। इस शोभा यात्रा में 50 से अधिक आकर्षक झांकियां, ढोल ताशा पथक, लेजिम पथक और शिवकालीन युद्ध कला का प्रदर्शन शामिल होगा। यात्रा का विशेष आकर्षण महाकाली और हनुमान जी की जीवंत झांकियां होगी। साथ ही संत ज्ञानेश्वर महाराज के पसायदान पर आधारित झांकी भी दिखाई जाएगी। अनुमान है कि इस भव्य शोभा यात्रा में हजारों की संख्या में श्रद्धालु शामिल होंगे। स्थापना दिवसानिमित्त दरवर्षी आपल्या नागपूर महानगरात भव्य शोभायात्रेचं आयोजन केलं जातं। त्याचप्रमाणे यावर्षी पण शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे। 61वा स्थापना दिवस आहे विश्व हिंदू परिषदेचा। या शोभायात्रामध्ये 50हून अधिक झाकिया सम्मिलित होणार आहे। झाकियांसोबत 151 कलशधारी युवती, 3 पारंपरिक आखाडे, 2 ढोल पथक, बँड पथक आणि सर्व पंथ संप्रदायाच्या महापुरुषांच्या झाक्या। अनुमान आहे की विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गावाहिनी आणि अन्य हिंदू संघटन या सर्वांचे कार्यकर्ते मिळून 40,000हून अधिक कार्यकर्ते या शोभायात्रेत सम्मिलित होणार आहे। तुम्ही आपल्या माध्यमातून समाजाला आव्हान करतो की विश्व हिंदू परिषदच्या स्थापना दिवसानिमित्त ही शोभायात्रा निघणार आहे। या शोभायात्रेत सर्वांनी सम्मिलित व्हावं। ही शोभायात्रा धंतोली स्थित श्रीकृष्ण मंदिर गोरक्षण इथून निघून लोकमत चौक, पंचशील चौक, व्हेरायटी चौक, बर्डी मेन रोड, कॉटन मार्केट चौक आणि गीता मंदिरात या शोभायात्रेचं समापन होते आणि तिथे महाप्रसादाचं आयोजन पण असतं। या शोभायात्रेमध्ये यावेळेस जनजाती समाजाचं गोंडी नृत्य विशेष करून आकर्षण राहणार आहे। सोबत एक राधा कृष्णाची सुंदर झाकी पण राहणार आहे। हां, कारवाई दरवर्षी होते। आम्ही पण आमच्या कार्यकर्त्यांना सांगतो की शस्त्र आणू नका। आम्ही पण कार्यकर्त्यांवरती कारवाई करतो। ज्यांच्याकडे शस्त्र दिसते अशी आमची एक टीम आहे। शस्त्र दिसलं का पटकन त्यांच्या हातून घेऊन आम्ही जमा करतो आणि जे समोर येतात तर त्यांना पोलीस कारवाई करतात। तर ती कारवाई होणार आहे तर ती होणारच आहे। लहान मुलांसाठी लहान मुलं नाहीच आहे, शाळेतली मुलं राहतात पण 15 वर्षाच्या वरती राहतात। कलशधारी युवती आपण काही शाळेतले असतात, लेझिम पथक पण शाळेतलं असतं। त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल एक मागे 2 गाड्या ठेवतो, जे थकले त्यांना बसवतो आणि सोबतच एक पाण्याची गाडी बिलकुल त्यांना लागूनच चालत असते।